जरी मला लवकरच 90 वर्ष लागणार असले तरी केवळ कालच मला उमजले की कोणत्याही परिस्थितीत गृहपाठ केलाच पाहिजे. आवडो वा नावडो, इच्छा असो वा नसो, पण गृहपाठ केलाच पाहिजे. हा कायदा आहे. तो मोडला तर भलती भलती संकटे कोसळतात. उदाहरणार्थ, काल मला गृहपाठ करणे जमले नाही. नेक्रासोवची एक कविता पाठ करायची आणि अमेरिकेतील मुख्य नद्यांची नावे पाठ करायची, असा काल आम्हाला गृहपाठ दिला होता. पण मी गृहपाठ करण्याऐवजी अंगणात पतंग उडवायला गेलो. अंतराळात पतंग पाठवण्याची माझी इच्छा होती, पण त्याची शेपूट फारच हलकी असल्यामुळे तो भोवऱ्यासारखा गरगर गिरक्या घेत राहिला. हे झाले एक कारण. दुसरे कारण, माझ्यापाशी दोरा अपुरा होता. मी संबंध घर धुंडाळून होता नव्हता तेवढा सगळा दोरा एकत्र केला. आईच्या शिवण यंत्रावरचा दोरा सुद्धा घेतला, पण तरीही दोरा कमी पडला. पतंग जेमतेम पोटमाळ्याच्या खिडकीपर्यंत उडाला. अंतराळ खूप दूर राहिले. तर त्या पतंगाला अंतराळात धाडण्याच्या नादात जगातल्या इतर सर्व गोष्टींचा मला विसर पडला. त्या काळात मी एवढा गुंगलो होतो की गृहपाठाचा नुसता विचार करणे सुद्धा मी सोडून दिले. गृहपाठ डोक्यातून अजिबात निघून गेला. पण पुढे असे आढळून आले की स्वतःची कामे मुळीच विसरून चालत नाहीत, कारण अशा विसरण्यापायी प्रचंड अनर्थ ओढवतात. सकाळी मी थोडा जास्त वेळ झोपलो आणि जेव्हा उठलो तेव्हा वेळ फारच थोडा उरला होता. बंबवाले किती पटकन पोशाख करतात याबद्दल मी वाचले होते. त्यांची एकही हालचाल जादा नसते. मला ती कल्पना खूप आवडली होती व पटकन पोशाख करण्याचा मी निम्म्या उन्हाळाभर सराव केला होता. आज सकाळी उठल्यानंतर जेव्हा मी घड्याळात पाहिले तेव्हा ताबडतोब मला समजले की बंबवाल्याप्रमाणे आज भर कपडे घातले पाहिजेत. 1 मिनिट आणि 48 सेकंदात मी अंगात कपडे चढवले. माझ्या बुटांच्या लेस मी धावता धावता बांधल्या. एकूण शाळेत मी वेळेवर पोहोचलो आणि वर्गात सुद्धा राईसा इवानोव्नांच्या आधी 1 सेकंद दाखल झालो. म्हणजे त्या कॉरिडॉरमधून सावकाशपणे जात होत्या तेव्हा ओव्हरकोटच्या स्टँड पासून वर्गापर्यंत मी धूम टोकली. स्टँडपाशी कुणीही मुले एव्हाना नव्हती. जेव्हा मी लांबून राईसा इवानोव्नांना पाहिले तेव्हा अंगातली सगळी शक्ती एकवटून मी धूम ठोकली आणि वर्गातून अवघ्या 5 पावलांवर राईसा इवानोव्ना यांना गाठून मी त्यांच्या आधी वर्गात घुसलो. एकूण त्यांच्या आधी 1.5 सेकंद मी शर्यत जिंकली होती आणि त्या जेव्हा वर्गात आल्या तेव्हा माझी पुस्तके एव्हाना डेस्कवर होती. मग जणू काही विशेष घडलेच नाही अशा थाटात मी मिश्का शेजारी बसलो होतो. राईसा इवानोव्ना वर्गात येताच आम्ही सर्वांनी उभे राहून त्यांना नमस्ते म्हटले. मी सर्वात मोठ्यांदा नमस्ते म्हणालो. मी किती नम्र आहे हे त्यांच्या ध्यानात यावे या हेतूने. पण त्यांनी या गोष्टीकडे मुळीच लक्ष दिले नाही. उलट चालता चालता त्या म्हणाल्या, देनिस, पळ्यापाशी ये. माझा नूर एकदम उतरला, कारण गृहपाठ करण्यास मी विसरलो होतो याची मला आठवण झाली. माझ्या लाडक्या डेस्कपासून दूर होण्याची माझी मुळीच इच्छा नव्हती. माझ्या डेस्कला जणू मी चिकटलो होतो. पण राईसा इवानोव्ना मला घाई करू लागल्या. देनिस, काय झाले तुला? मी तुला हाक मारलेली ऐकलीस ना? मी फळ्यापाशी गेलो. राईसा इवानोव्ना म्हणाल्या, कविता. म्हणजे गृहपाठाला सांगितलेली कविता मी म्हणून दाखवायची होती. पण मला ती कविता ठाऊक नव्हती. नेमका गृहपाठ काय होता हे सुद्धा मला नीटसे माहीत नव्हते. तेव्हा मी क्षणात विचार केला की कदाचित राईसा इवानोव्ना सुद्धा नेमका गृहपाठ कोणता ते विसरले असतील आणि मी कोणती कविता म्हणतोय हे त्यांच्या ध्यानात येणार नाही. मी झोकात कविता म्हणू लागलो. हिवाळा, शेतकरी आनंदात, बर्फातून वाट कापत चाललाय. त्याचा घोडा बर्फाला हुंगत मजेने फुरफुरत गाडी ओढतोय. ही पुष्किनची कविता आहे, राईसा इवानोव्ना म्हणाल्या. होय, मी म्हणालो, ही पुष्किनची कविता. पुष्किन अलेक्झांद्र सर्गेयविच. मी गृहपाठाला कोणती कविता दिली होती? हो. काय हो? मी गृहपाठ काय दिला होता तुला विचारते देनिस. काय 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 तुला विचारते मी, काय गृहपाठ दिला होता? तेवढ्यात
मिश्का चेहरा भाबडा करून म्हणाला, तुम्ही नेक्रासोवची कविता पाठ करायला सांगितली होती, हे काय त्याला माहीत नाही? त्याला प्रश्न समजला नाही राईसा इवानोव्ना. ह्याला म्हणतात खरा मित्र. मिश्काने अशा चतुराईने मला उत्तर सांगितले होते, पण राईसा इवानोव्ना एव्हाना रागावल्या होत्या. मिश्का, खबरदार त्याला सांगशील तर. हो, मी म्हणालो. मिश्का, तू कशाला मध्ये तोंड खुपसतोस? तुझ्याशिवाय मला माहीत नाही की काय? राईसा इवानोव्नांनी नेक्रासोवची कविता पाठ करायला सांगितली होती. माझ्या डोक्यात दुसरेच काही विचार आले म्हणून थोडा घुटमळलो. तू निष्कारण लुडबुड करू नकोस. मिश्काचा चेहरा लाल बनला आणि त्याने माझ्यापासून दुसरीकडे तोंड फिरवले. मी परत राईसा इवानोव्नांसमोर एकाकी राहिलो. तर त्या म्हणाल्या. काय? मी म्हणालो. दर मिनिटाला काय काय करायचं थांबव. त्या भलत्या चिडलेल्या होत्या हे मला समजले. म्हणून दाखव. काय? अर्थात कविता. हं समजलं. तर कविता म्हणून दाखवायची. ठीक आहे. आणि मी मोठ्या आवाजात सुरुवात केली. कवी नेक्रासोव, महाथोर कवी, महान सोव्हिएत कवी नेक्रासोव, कविता म्हण. राईसा इवानोव्ना म्हणाल्या. काय? ताबडतोब म्हण पाहू. बिचारा राईसा इवानोव्ना ओरडल्या. ताबडतोब म्हण असं सांगितलं ना. कवितेचं शीर्षक. त्या ओरडत होत्या तोवर पहिला शब्द मला सांगण्यात मिश्का यशस्वी ठरला. तोंड हलवता तो दबत्या आवाजात बोलत होता, पण मला त्याचे बोलणे उत्तम समजले. म्हणून मी धीटपणे एक पाय पवित्र्यात पुढे टाकला आणि त्याने सांगितलेल्या शब्दाचा पुनरुच्चार केला. बालपुरुष. सर्व गप्प झाले. राईसा इवानोव्ना सुद्धा. त्या माझ्याकडे लक्षपूर्वक पाहत होत्या आणि मी मिश्काकडे त्याहून जास्त लक्षपूर्वकतेने पाहत होतो. मिश्काने स्वतःचा अंगठा दाखवला आणि त्याचे नख तो खरवडू लागला. मला ताबडतोब शीर्षक आठवले आणि मी म्हणालो, नखवाला. आणि परत एकत्र म्हटले, नखवाला बालपुरुष. सगळे हसले. राईसा इवानोव्ना म्हणाल्या, पुरे झालं देनिस. उगीच प्रयत्न करू नको. नाही जमणार. जर माहीत नसेल तर फुका धडपडू नको. मग त्या पुढे म्हणाल्या, आत्मसुधारणा कार्यक्रमाचं काय? तुला आठवतं? काल आपण वर्गात ठरवलं होतं की क्रमिक पुस्तकांशिवाय आपण आणखी चांगली चांगली पुस्तकं वाचायची. अमेरिकेतील सर्व नद्यांची नावं पाठ करण्याचं काल तुम्ही ठरवलं होतं. तू पाठ केलीस? अर्थातच मी नद्यांची नावे पाठ केली नव्हती. त्या नतद्रष्ट प्रसंगाने माझे सर्व आयुष्य नाचवले होते. मी हे राईसा इवानोव्नांसमोर कबूल करायच्या बेतात होतो, पण प्रत्यक्षात माझ्या तोंडून अनपेक्षितपणे भलतेच शब्द बाहेर पडले. अर्थात पाठ केली, प्रश्नच नाही. तर मग नेक्रासोवच्या कवितेबाबत तू घातलेला भयानक गोंधळ आता निस्तरून दाखव. अमेरिकेतल्या सर्वात मोठ्या नदीचं नाव तू मला सांग आणि मी तुला मोकळं करते. तेव्हा मला भलतेच मळमळू लागले. चक्क पोटात दुखू लागले. वर्गामध्ये आश्चर्यकारक शांतता पसरली होती. सर्वांचे डोळे माझ्यावर रोखलेले होते आणि मी छताकडे नजर रोखली होती. आता बहुतेक मी मरणार असे मला वाटले. मंडळी, परत भेटू. त्या क्षणाला मला दिसले की डाव्या शेवटच्या रांगेत पेत्या गोरबुश्किन मला वर्तमानपत्राची लांबच लांब पट्टी दाखवत होता व त्या पट्टीवर शाईने मोठमोठ्या अक्षरात काहीतरी लिहिलेले होते. बहुधा त्याने शाईत बोटे बुडवून ती अक्षरे लिहिली होती. मी ती अक्षरे चोरून पाहू लागलो आणि अखेरीस पहिला अर्धा शब्द मी वाचला. तेवढ्यात राईसा इवानोव्ना परत म्हणाल्या, मग देनिस, अमेरिकेतील सर्वात मुख्य नदी कोणती? मला एकदम आत्मविश्वास वाटू लागला आणि मी म्हणालो, मिसिसिपी. यापुढे मी काही सांगत नाही. पुरे. आणि अगदी डोळ्यांमधून पाणी येईपर्यंत जरी राईसा इवानोव्ना हसल्या तरी त्यांनी मला चक्क वाईट शेरा दिला. आता मी प्रतिज्ञा केली आहे की यापुढे नेहमी गृहपाठ करीन, अगदी खूप म्हातारपणापर्यंत.